हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्व बंधू आणि भगिनींना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बांधवांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये एक आनंदाची गोष्ट समोर येत आहे, आनंदाची बात समोर येत आहे. बांधवांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, या तानाशाहीच्या विरोधात लोकशाहीला मारक असलेल्या RSS प्रणीत भाजपा सरकारच्या विरोधात हे भाजपा सरकार मातीत गाडण्यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये सामील होतील का, यावरती सोशल मीडिया, प्रिंट मीडिया यामध्ये जोरदार रोजच्या रोज चर्चा सुरू होती आणि ती वेळ येऊन गेली आहे. म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील झाली आहे. त्यांची पहिली बैठक 2 ते 3 दिवसापूर्वी झाली आणि एका मुलाखतीत बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटले की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील झाली आहे आणि एक उद्देश असला पाहिजे असं बाळासाहेबांचं म्हणणं आहे. हीच खास गोष्ट मलाही आवडली, कारण या तानाशाहीला मातीत गाडण्यासाठी, या देशविक्रेत्या प्रधानमंत्र्याला मातीत गाडण्यासाठी, या RSS प्रणीत भाजपा सरकारला मातीत गाडण्यासाठी एक मोठा उद्देश असला पाहिजे, एक मोठं टार्गेट असलं पाहिजे आणि ते टार्गेट घेऊनच जवळजवळ 25 कलमी कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी तयार केला आणि तो त्यांच्या पहिल्या बैठकीमध्ये सादर केला. त्यावरती चर्चा करण्यासाठी तो प्रस्ताव ठेवला गेलेला आहे असं बाळासाहेब आंबेडकर म्हटले आहेत. एकंदरीतच चांगली गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये घडत आहे. आणि दुसरी एक चांगली गोष्ट देशाच्या राजकारणामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठी न्यूज झाली आहे, ती म्हणजे EVM मशीनला घेऊन. जसं की आपल्याला माहितीच आहे, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामनजी मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली 31 जानेवारी 2024ला दिल्लीच्या इलेक्शन कमिशन कार्यालयावरती मोठा महामोर्चा आयोजित केला होता आणि तो खूप मोठ्या प्रमाणात सक्सेस झाला. देशभरातून या महामोर्चाला खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते, आंदोलनकर्ते उपस्थित होते. माननीय मेश्राम साहेब यांनी 10 दिवसाचा वेळ निवडणूक आयोगाला दिला आहे की EVM मशीनवरती काही तो तोडगा काढून 2024चं इलेक्शन हे बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे असा इशाराही मेश्राम साहेबांनी दिला आहे. म्हणजे एका साईडला वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र होऊन महाराष्ट्रामध्ये लढते आहे आणि दुसऱ्या साईडला माननीय वामनजी मेश्राम साहेब ज्या मशीनच्या जोरावरती BJP सरकार उड्या मारत आहे, RSS BJP सरकार उड्या मारत आहे आणि संविधानाला धोका करण्याचा प्रयत्न करत आहे, देशातल्या संस्थांना धोका करण्याचा प्रयत्न करत आहे, देशातील ज्या संस्था आहेत त्या संविधानाने त्यांना स्वायत्त संस्था आहेत त्या संस्थांचा गैरवापर करत आहे. याला आळा घालण्यासाठी हे सरकार मातीत गाडणे खूप गरजेचं आहे. म्हणून ज्या EVMच्या जोरावरती 400च्या पार या बाता ज्या BJP करत आहे त्या EVMलाच मातीत गाडण्यासाठी देशव्यापी राष्ट्रव्यापी आंदोलन माननीय वामनजी मेश्राम साहेब यांनी उभं केलं आहे आणि ते पूर्णत्वास घेऊन जात आहेत. तर अशा प्रकारे एक आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट देशामध्ये घडत आहे. दुसरी एक गोष्ट अशी की बांधवांनो, 2019च्या इलेक्शनचा जर सर्वे आपण बघितला तर 2019च्या सर्वेमध्ये मोदी ज्या मतांवरती पंतप्रधान झाले आहेत, प्रधानमंत्री झाले आहेत, त्याचा टक्का आहे तो फक्त आणि फक्त 37 ते 38% दरम्यान. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वेगवेगळे पक्ष स्वतंत्र लढत होते, स्वतंत्र आपल्या जागा लढत होते, त्यावेळेस मोदीजींचा 37 पॉईंट ते 38 पॉईंट
मतांचा रेशो आहे आणि हे सर्व पक्ष जर विरोधातील सर्व पक्ष जर एकत्र येऊन लढत असतील आणि गेल्या 10 वर्षातला मोदीजींचा जो कार्यक्रम आहे, देश विकण्याचा कार्यक्रम आहे, संस्था विकण्याचा, कंपनी विकण्याचा, रेल्वे विकण्याचा, एअरफोर्स विकण्याचा, एअरलाईन विकण्याचा, BSNL विकण्याचा, तर याला घेऊन जे आधी 37% जे समर्थक होते, जे मतदार होते, तेही नाराज होऊन कुठेतरी मोदींना विरोध करत आहेत. त्यामुळे 2024च्या इलेक्शनमध्ये, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये RSS प्रणित भाजपा सरकार येणार नाही, हे मात्र आज पक्क झालेलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.